मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर संजय शिरसाटांवर राऊतांची जहरी टीका. म्हणाले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममधील एक व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे आणि यामध्ये संजय शिरसाट यांच्या बाजूला पैशांनी भरलेली एक बॅग दिसते आहे. शिरसाटांनी हा व्हिडिओ त्यांचा असल्याचं मान्य केलं असलं तरी त्या बॅगेमध्ये पैसे नसून कपडे असल्याची सारवासारव केली आणि या प्रकरणावरून संजय शिरसाट हे संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती समोर येते आणि यावरून संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की कायदेशीर कारवाई या राज्याचे मंत्री माझ्यावर का करतील? त्यांनी जर का मला प्रबोधन केलं आहे, बौद्धिक घेतलं तरी मी आनंदाने ते बौद्धिक घ्यायला तयार आहे. एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध झाला, मी तो प्रसिद्ध करण्यासाठी मीडियावर तो आला. त्यात या राज्याचे मंत्री आक्षेपार्ह स्थितीत, बाजूला पैशाच्या उघड्या बॅगा आहेत, काही बॅगा उघड्या आहेत तर काही बॅगा बंद आहेत, काही बॅगा कपाटात आहेत, असा तो व्हिडिओ आहे. जर तुम्ही जनसुरक्षा कायदा आणला आहे, मग जनहितासाठी हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असेल तर त्यात कुणाची बेअब्रू होण्याची कारण आहे. त्यांनी त्यावर खुलासा दिलेला आहे आणि तो खुलासा देखील माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी पुढं म्हटलं आहे की व्हिडिओ मी चोरून काढलेला आहे का? मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की हा व्हिडिओ त्यांच्या घरातला आहे, ते कुठे राहतात हे मला माहीत नाही. संजय शिरसाट हे अति विशिष्ट व्यक्ती आहेत, ते महात्मा आहेत, ते संत आहेत आणि त्यांच्या संतगिरीचे पुरावे जर कोणी समोर आणले असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायला हवी. एक मंत्री आक्षेपार्ह अवस्थेत पैशांच्या बॅगांसह बसलेला आहे, सिगारेटचे झुरके मारतो आहे. हे चित्र आमचं नाही, हे चित्र महाराष्ट्राची प्रतिमा आहे. या सरकारची प्रतिमा काय आहे हे त्या व्हिडिओतून स्पष्ट दिसतं आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. संजय शिरसाटांनी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं कळतंय. कायदेशीर कारवाई या राज्याचे मंत्री माझ्यावरती का करतील? त्यांनी मला जर प्रबोधन केलं की बौद्धिक घेतलं तरी मी आनंदाने ते बौद्धिक घ्यायला तयार. एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध झाला, समोर आला. मी तो प्रसिद्ध करण्याआधी आपल्या माध्यमातून तो इलेक्ट्रॉनिक मीडियावरती आला, ज्याच्यामध्ये या राज्याचे मंत्री आक्षेपार्ह स्थितीत, बाजूला पैशाच्या बॅगा आहेत उघड्या, काही बॅगा उघड्या आहेत, काही बॅगा बंद आहेत, काही बॅगा कपाटात आहेत, असा तो व्हिडिओ आहे. हा इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक. तुम्ही जनसुरक्षा कायदा आणलेला आहे ना, मग मी जनहितासाठी जर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असेल तर त्याच्यामध्ये कोणाची बेअब्रू होण्याचं कारण नाही. त्यांनी त्याच्यावर खुलासा दिलेला आहे आणि तो खुलासा आहे तुम्ही प्रसिद्ध केलाय. व्हिडिओ मी काढलाय का? चोरून नाही. मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की हा व्हिडिओ त्यांच्या घरातलाच आहे. मग घरामध्ये मी तर ते कुठे राहतात मला माहित नाही. बघा, हे संजय शिरसाट जे आहेत हे एक अतिविशिष्ट व्यक्ती आहे. ते महात्मा आहेत, ते संत आहेत आणि त्यांच्या संतगिरीचे पुरावे जर कोणी समोर आणले असतील त्यांच्यापैकी तर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी केली पाहिजे, डीप. ते करणार आहेत का? एक मंत्री आक्षेपार्ह अवस्थेत पैशाच्या बॅगांसह बसलेला आहे, सिगरेटचे झुरके मारत. हे का चित्र आमचं नाही आहे, चित्र या महाराष्ट्राची प्रतिमा आहे. या सरकारची प्रतिमा काय आहे हे त्या व्हिडिओतून दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली, म्हणजे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली किती घटिया दर्जाचं सरकार चालवलं जात आहे हे गेल्या 2 दिवसात शिंदे गटाच्या 2 आमदारांनी दाखवून दिलं आणि एक मंत्र्यांनी दाखवून दिलं. त्याच्यावर देवेंद्र फडणवीस अजून बोलत का नाही? नैतिकता हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष आणि संघाने आतापर्यंत काम केलंय. मग ही नैतिकता आता कुठे गेली? ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.